गाव पाण्याअभावी करपत होतं. शेती बर्बाद होत होती. गावातील लोक दुसरीकडे स्थलांतर करत होते. पण एका माणसाने ठरवलं, गाव सोडायचं नाही, गाव घडवायचं. ही सत्यकथा आहे महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याची, ज्याने संपूर्ण गावाचं भविष्य उजळवलं. महाराष्ट्रातील एक छोटंसं गाव, जिथे पाणी कमी, विहिरी कोरड्या आणि तरुण शहराकडे वळाले. गावातील शेती घाटात गेलेली आणि गावात निराशा होती. पण त्या गावात होता नामदेव भोसले, एक साधा शेतकरी, ना राजकारण ना मोठं शिक्षण, पण मनात होती आस आणि डोळ्यात होती दूरदृष्टी. नामदेव भोसल्यांना माहीत होतं, पाणी नाही तर गाव नाही. त्यांनी गावातील नाल्याचे पाणी साठवण्याचा विचार केला. गावातील लोक बरेच त्यांना हिंगवायला लागले, चिडवायला लागले. आता गावातील बरेच मंडळी अशीच म्हणत राहतात, हे आपण समजू शकता. पण त्यांनी एकट्याने सुरुवात केली. झाडे लावली, बांध बांधले, पाणलोट क्षेत्र तयार केले. हे सर्व बघून गावकऱ्यांचे मत त्यांच्याबद्दल बदलायला लागले. आज त्या गावात पाण्याचं संकट नाही, शेती भरभरून यायला लागली. तरुण शेतीकडे परत आली. गावामध्ये शाळा सुधारल्या, महिलांसाठी बचत गट तयार झाले. नामदेव भोसल्यांनी दाखवून दिले की एक ठाम निर्णय हजारो आयुष्य बदलू शकतो. ही गोष्ट केवळ त्या गावाची नाही, तर ती आपल्या प्रत्येक गावाची आहे शक्यता. कारण आपण ठरवलं तर आपल्या आजूबाजूला चमत्कार घडवून आणू शकतो. ही गोष्ट जर का तुम्हाला प्रेरणादायी वाटली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.